सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ। ताई काय सांगाल, शिवसेनेच्या पक्षाच्या तुम्ही अधिकृत उमेदवार म्हणून शिरूर नगरपालिकेची निवडणूक प्रथम लढवत आहात। नमस्कार, मी रोहिणी किरण बनकर, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर मी अधिकृत त्यांची उमेदवार म्हणून 2025 ही निवडणूक मी धनुष्यबाण या चिन्हावर लढवत आहे। तुमचा या नगरपालिकेचा नगराध्यक्षपदासाठी तुम्ही इच्छुक आहात आणि या अंतिम टप्प्यात प्रचार आलेला आहे, तर काय सांगाल प्रचाराची धोरण? खरं तर एकनाथजी शिंदे साहेबांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही या पद्धतीने माझं काम चालू आहे। घर टू घर जाऊन मी सर्व नागरिकांना भेट देते आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या साहेबांनी लाडकी बहीण योजना आमच्या महिलांना दिलेली आहे की ज्या सर्वसामान्य घरातल्या महिला आहेत त्यांच्यासाठी ती छोटीशी रक्कम पण त्यांचा संसार सांभाळणारी आहे। त्यामुळं महिलांचा संपूर्णपणे मला पाठिंबा आहे असं मला त्या प्रचारात दिसतंय। तुमचं विजन काय असेल आणि विकासाची तुमचा पुढचा मार्ग काय असेल? खरं तर 2017 ते 2022 यावेळेस मी प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली मी नगरसेवक पदावर काम केले। त्यामुळं नगरपालिकेचा सगळा अभ्यास, नगरपालिकेमध्ये झालेली सगळी कामं ही सगळी मला परिचित आहेत। पण नंतरच्या 4 वर्षात जरी इलेक्शन नाही झालं तरी मी नगरपालिकेशी म्हणण्यापेक्षा मी सर्वसामान्य जनतेशी मी कनेक्टेड होते। मी एका प्रभागापुरतं मर्यादित न राहता माझा प्रभाग क्रमांक जरी 10 असला तरी मी संपूर्ण गावातून जिथे कुठे महिलांना किंवा सर्वसामान्य लोकांना माझी गरज पडेल त्यावेळेस मी त्यांची सेवा करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। आणि या निमित्ताने तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांना मी या निमित्तानं असं आवाहन करेन की सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब हे एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य महिलेवर त्यांनी तेच बघून विश्वास टाकला आहे आणि नगरविकास खातं साहेबांकडे असल्यामुळे शिरूर नगरपालिकेचं जे झोपडपट्टी पुनर्वसन असेल, घनकचरा व्यवस्थापन असेल, रस्ते किंवा बाकीचे इतर काही अजून कामं असतील ती मी साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण शिरूर शहराचा विकास करण्यासाठी मला कुठलीही अडचण येणार नाही आणि शिरूर शहराचं नेतृत्व मी खूप चांगल्या पद्धतीनं करू शकते। सर्वसामान्यांसाठी मी उपलब्ध राहू शकते। त्यामुळे मी सर्व मतदारांना असं आवाहन करेल की 3 नंबरचं बटन दाबून धनुष्यबाण या चिन्हावर वोट देऊन सर्व जनतेने मला भरपूर मतांनी विजय करावा। एका भाषणात मी असं ऐकलं की स्वस्त आणि अल्प दरात म्हाडाची घरं लोकांना उपलब्ध करून द्यायची आहेत, पण म्हाडाच्या घरांचा विषय असा आहे की 1 हेक्टर जमीन 10,000मध्ये आपल्याला शासनाने दिलेली आहे, पण तिथे जी म्हाडाची घरं उपलब्ध झालेली आहेत ती घरं सर्वसामान्यांना मिळत नाही, कारण त्याचं ऑप्शन ऑनलाईन असतं। याची 3 वेळाला जाहिरात येऊन गेलेली असली तरीही शिरूरकरांच्या स्थानिक जनतेला त्याचा अजिबात फायदा होत नाही। पण नुसतीच घरं बांधायची, गोरगरीब जनतेसाठी घरं बांधायची, ज्यांनी घरं बांधली त्यांचा त्यामागचा हेतू काय असतो मला माहीत नाही, पण खरंच तुम्ही ज्या गोरगरीब जनतेसाठी जर ती घरं बांधताय तर ती त्यांना मिळतायत का हेही तुम्ही जातीनं त्यामध्ये बघितलं पाहिजे। म्हणून माझं हे सगळ्यात महत्त्वाचं विजन असेल की ज्यावेळेस आपण झोपडपट्टी पुनर्वसन करू त्यावेळेस 3.86 लाखापासून अगदी स्वस्त आणि अल्प दरात सर्वसामान्य लोकांना परवडतील अशी घरं देण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आणि हे खातच शिंदे साहेबांकडे असल्यामुळे मला यात कसलीही अडचण येणार नाही हे मी सर्व जनतेला सांगू इच्छिते। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।